राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीच्या वेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळी पाहणीसाठी आल्यामुळे राडा। 2 तासानंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहायची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरामध्ये खेचून रात्रीतूनच मारून टाकीन, पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या आंदोलकांना धमकी। अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलेलं नाही। शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरेही संतापले। शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या विधानावरून फडणवीसांचा सवाल। तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका। 1 सप्टेंबर पासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणे यांचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळा सुद्धा सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचंय। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं। भर पावसात सभा घेत आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। शिवराय आपले दैवत, 1 वर्षातच पुतळा पडणं ही सर्वांना धक्का देणारी बाब। महाराष्ट्रामधील 13 कोटी जनतेची माफी मागतो, अजित पवारांचं विधान। मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर। मालवण पुतळा प्रकरण आणि इतर विषयांवर भाजपच्या वरिष्ठांसोबत होणार होती चर्चा। मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे दौरा लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती। राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा उभारणारे शिल्पकार जयदीप आपटे यांच्यानंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार। कालपासून आपटेचा मोबाईल सुद्धा नॉट रिचेबल। चेतन पाटील यांच्या घरी कोल्हापुरातील घराला कुलूप। बदलापूर प्रकरणातील शाळा अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे आणि मुख्याध्यापिका फरार। पोलिसांकडून शोध सुरू। गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू। बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। राज ठाकरेंनी बदलापूरमधील आंदोलकांची भेट घेतली। पालक आणि नागरिकांशी साधला संवाद। बदलापूर अत्याचार प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी उठवला होता आवाज। अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। हिंगोलीच्या वसमतमधील घटना। अजित पवार यांनी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। फडणवीस खरे शिवभक्त असल्यास केसरकरांना जोड्यानं मारतील। केसरकर म्हणजे औरंगजेबाची औलाद असल्याची राऊतांची टीका। पुतळा शिवरायांच्या इच्छेनं पडल्याचं केसरकरांचं होतं विधान। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सारवासारव। वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा। मुलींच्या विरोधातील अपराध मान्य नाही। मी निराश आणि भयभीत। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर राष्ट्रपतींचं मोठं विधान। इंदापूर दौऱ्यावेळी मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने आणि सुप्रिया सुळे यांचा एका गाडीमधून प्रवास। यशवंत माने शरद पवारांसोबत जाणार का, अशी चर्चा। म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 4 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर पर्यंत मुदत। तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार।